झी मराठी वाहिनीने काही दिवसांपूर्वीच कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेची घोषणा केली होती। ही नवी मालिका 15 जूनपासून सायंकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे। या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ कृष्णाईच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे, तर कृष्णाईच्या छोट्या लेकीच्या म्हणजेच मिनीच्या भूमिकेत अभिनेत्री नारायणी वारणे ही अभिनेत्री झळकणार आहे। नारायणीने यापूर्वी NTV या हिंदी वाहिनीच्या एक महानायक या मालिकेत रमाईची भूमिका साकारली होती। तसेच नारायणीने स्टार प्रवाह वाहिनीच्या आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत देखील शमिका ही भूमिका साकारली होती। तर कृष्णाईच्या मोठ्या मुलीच्या भूमिकेत म्हणजेच गौरीच्या भूमिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव झळकणार आहे। ट्विंकल एक ॲक्टर आणि मॉडेल सुद्धा आहे। तर कृष्णाईच्या थोरल्या लेकीच्या भूमिकेत म्हणजेच शारदाच्या भूमिकेत अभिनेत्री एकता लब्धे ही अभिनेत्री झळकणार आहे। एकताने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीच्या विठू माऊली या लोकप्रिय मालिकेत रुक्मिणीची भूमिका साकारली होती। रुक्मिणीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली। या मालिकेतून तिला एक नवी ओळख मिळाली। यानंतर तिने कलर्स मराठी वाहिनीच्या कस्तुरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती। अशा प्रकारे कृष्णाईच्या 3 लेकी साकारणाऱ्या अभिनेत्री तर समोर आल्या, मात्र कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेचा मुख्य नायक कोण असेल याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती। आता कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेत पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीचाच लोकप्रिय नायक कमबॅक करणार आहे, तर स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय खलनायिका देखील या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत, या नव्या मालिकेचे लेखक दिग्दर्शक कोण आहेत, तसेच ही मालिका कोणत्या लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे, झी मराठी वाहिनीचा कोणता नायक मुख्य भूमिका साकारणार आहे, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। मुलगी ही ओझ नाही तर घराचा आधार आहे असं सांगणारी नवी कोरी मालिका कृष्णाईच्या लेकी झी मराठीवर सुरू होते। समाजाने घालून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्या एका आईची आणि तिच्या मुलींची ही प्रेरणादायी गोष्ट अनेकांना विचार करायला भाग पाडेल। ही कथा आहे कृष्णाईची, जी आयुष्यातील अनेक संकटांचा सामना करत आपल्या मुलींना योग्य संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन घडवते। मुलीच जन्माला आल्यामुळे तिच्या पतीने दुसरे लग्न केले आणि समाजाकडून तसेच कुटुंबाकडून तिला सतत कमी लेखले गेले। मात्र या सर्व परिस्थितींमध्येही कृष्णाई कधीच खचत नाही। मुलगा नसल्यामुळे स्त्रीचे मूल्य कमी होत नाही, तर मुलीही मुलांइतक्याच सक्षम असतात हा विश्वास ती आपल्या कृतीतून सिद्ध करते। मोठी मुलगी शारदा शांत, संयमी आणि आईप्रमाणे समजूतदार आहे। मधली गौरी बंडखोर स्वभावाची असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य तिच्यात आहे। तर सौदामिनी ही स्वप्नाळू, महत्त्वाकांक्षी आणि करिअर केंद्रित मुलगी आहे। आता या मालिकेतील अभिनेत्रींची ओळख झाल्यावर यामध्ये हिरोची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता। अखेर या लोकप्रिय अभिनेत्रीची पहिली झलक आता सर्वांसमोर आली आहे। झी मराठी वाहिनीच्याच अप्पी आमची कलेक्टर या लोकप्रिय मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता रोहित परशुराम कृष्णाईच्या लेकी या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे। त्याच्या भूमिकेचं नाव शंकर असं आहे। शंकरची स्टाईल एकदम भारी आणि त्याचा रुबाबही एकदम भारी आहे। रोहितला पुन्हा एकदा डॅशिंग लुकमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहेत। दरम्यान रोहित परशुराम व्यतिरिक्त मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत पाहूया। तर झी मराठी वाहिनीच्याच होणार सून मी या घरची या लोकप्रिय मालिकेमधील सरू मावशी म्हणजेच स्मिता सरवदे, संजय कुलकर्णी, तसेच स्टार प्रवाह वाहिनीच्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील अवनी आणि कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी गांधी देखील या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे। अशा प्रकारे निवेदिता सराफसह प्रतिभावान कलाकारांची दमदार फळी या मालिकेत पाहायला मिळणार आहे। सामाजिक विषयांना स्पर्श करणारी ही कथा लेखक तेजस घाटगे यांनी लिहिली असून मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने करणार आहेत। ओशन फिल्मने या मालिकेची निर्मिती केली असून संवेदनशील विषयांची प्रभावी मांडणी आणि वास्तवाशी जवळीक असलेले कथानक यामुळे कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल। दरम्यान कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका 15 जून पासून दररोज सायंकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे। मात्र झी मराठी वाहिनीवर सध्या शुभ श्रावणी ही मालिका सायंकाळी 6:30 ते 7:15 या वेळेत म्हणजेच पाऊण तास प्रदर्शित होत आहेत। त्यामुळे शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता। मात्र शुभ श्रावणी ही मालिका बंद होणार नसून शुभ श्रावणी ही मालिका 15 जून पासून सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। तसेच कृष्णाईच्या लेकी ही मालिका ओरिजिनल नसून तमिळ मालिका राधाम्मा कुथरू या मालिकेचा रिमेक आहे। तसेच सध्या ZTV या हिंदी वाहिनीवर गंगा माई की बेटिया या नावाने देखील ही मालिका सुरू आहे। ही मालिका रिमेक असली तरी मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय। दरम्यान कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला आवडली का आणि या मालिकेतील कलाकारांना तुम्हाला पाहायला आवडेल का? दरम्यान अभिनेता रोहित परशुराम या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे, त्यावर
मालिकेवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.